बातमी आपण पाहूयात। रायगडमध्ये गोगावले समर्थक विरुद्ध जगताप समर्थकांमध्ये राडा झालाय। विकास गोगावले आणि सुशांत जाबरे यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली आहे। सुशांत जाबरेंच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। सुशांत जाबरेंच्या सुरक्षा रक्षकाला गोगावले समर्थकांकडून चोप देखील देण्यात आलाय। गोगावले समर्थक विरुद्ध जगताप समर्थकांमध्ये हा राडा झाला। सुशांत जाबरे यांच्या गाडीची देखील तोडफोड करण्यात आली आहे। गोगावले जगताप यांच्या समर्थकांमध्ये हा राडा झाला। पोलिसांनी दोन्ही गटांना या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे। जाबरे यांच्या गाडीची तोडफोड देखील या ठिकाणी करण्यात आली। हा सगळा प्रकार घडल्यानंतर भरत गोगावले देखील या ठिकाणी आले होते। रायगडमध्ये गोगावले समर्थक विरुद्ध जगताप समर्थकांमध्ये हा राडा झाला। पोलिसांनी यामध्ये वेळीच हस्तक्षेप केलेला आहे। विकास गोगावले आणि सुशांत जाबरेंच्या वाहनाची या ठिकाणी गोगावलेंच्या समर्थकांनी तोडफोड केल्याचा आरोप आहे। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून हा वाद या ठिकाणी थांबवलेला आहे। मात्र जाबरे यांच्या सुरक्षा रक्षकाला या ठिकाणी गोगावले यांच्या समर्थकांनी मारहाण केलेली आहे। तर रायगडमध्ये मतदान सुरू असतानाच गोगावले समर्थक विरुद्ध जगताप समर्थकांमध्ये राडा झालाय। गोगावले यांच्या समर्थकांनी सुशांत जाबरेंच्या वाहनाची तोडफोड केली, तसंच त्यांच्या सुरक्षा रक्षकाला देखील या ठिकाणी मारहाण करण्यात आली आहे। पोलिसांच्या समोरच या सुरक्षा रक्षकाला कार्यकर्त्यांनी या ठिकाणी चोप दिलाय। रायगडमध्ये गोगावले समर्थक विरुद्ध जगताप समर्थकांमध्ये हा राडा झाला। विकास गोगावले सुशांत जाबरेंच्या समर्थकांमध्ये हा राडा झाला असून जाबरे यांच्या गाडीची तोडफोड देखील करण्यात आली। त्यानंतर भरत गोगावले घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांच्या समोर जाबरे यांच्या सुरक्षा रक्षकाला देखील गोगावले यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप आहे। नेमका वाद कशामुळे झाला हे देखील जाणून घेणार आहोत। मात्र सर्वत्र आज निवडणूक होत असताना पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील आहे। यावर उदय सामंतांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते आपण पाहूया। हाडमधला जो राडा आपण म्हणतो, जी हाणामारी झालेली आहे, त्याची भरतशेठ गोगावलेंची किंवा विकासची देखील बाजू ऐकून घेणं गरजेचं आहे। आज कुठेतरी हा प्रसंग झाल्यानंतर मंत्री म्हणून भरतशेठ गोगावलेंना अडचणीत आणावं आणि त्यांचे चिरंजीव विकासशेठ गोगावले यांना अडचणीत आणावं म्हणून हे षडयंत्र आहे का, याचा देखील चौकशी झाली पाहिजे। पोलिसांनी निपक्षपातीपणे याची चौकशी केली पाहिजे। पण वर्षभरात वेळीच या गोष्टी जर नेते मंडळींनी थांबवल्या असत्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाबतीमध्ये आमच्या लोकांना समन्वय साधण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेतलेला होता शिंदे साहेबांच्या माध्यमातून, आणि वेळीच ह्या सगळ्या गोष्टी न घडल्यामुळं त्याची आज मारामारीमध्ये रूपांतर झालं। त्याच्यामध्ये कोण चूक आहे आणि कोण बरोबर आहे हे नक्की तपास केला पाहिजे। पण नाहक विकास गोगावले आणि भरतशेठ गोगावले यांना टार्गेट करण्यामध्ये काही अर्थ नाही। रायगडमध्ये विकास गोगावले आणि सुशांत जाबरे यांच्या समर्थकांमध्ये हा राडा झाला। आज नगर परिषद नगरपंचायतीसाठी मतदान सुरू आहे आणि अशा वेळेला मोठा पोलीस बंदोबस्त असताना सुद्धा दोन गटांमध्ये राडे होत असल्याचं पाहायला मिळतं। भरत गोगावले देखील त्यानंतर घटनास्थळी दाखल झाले होते।